ठेवीदार सभासदांच्या विश्वासानेच दत्तगुरूची प्रगती. सचिन खोत यांचे प्रतिपादन. दत्तगुरू पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. सहकार क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या दत्तगुरू पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तारा पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिन खोत होते. माजी मंत्री वीरकुमार पाटील, आशाराणी पाटील, पद्मा पाटील, सुप्रिया पाटील, शुभांगी खोत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री दत्तगुरू व महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष निलेश खोत यांनी केले. यावेळी संस्थेविषयी बोलताना संस्थापक अध्यक्ष सचिन खोत म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने जे वेगवेगळे उपक्रम केले त्याचा मान्यवरांनी आढावा घेतलेला आहे. तर त्याचा मी न घेता या भागातील जे सर्व साखर कारखाने असतील त्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक, या म्हणजे ज्यांच्या अंडर आम्ही काम करतोय ते चिपुडी, बेळगाव निबंधक यांचं देखील या ठिकाणी आम्हाला सहकार लाभलेला आहे. त्याचबरोबर जे ऊसबिल उत्पादक आहे, कारण की या भागामध्ये ही नवीन योजना सुरुवाती दत्तगुरू संस्थेनेच केलेली आहे आणि हे करत असताना त्यांचं म्हणजे मोलाचं सहकार्य शेती उत्पादक या शेतकऱ्यांचं देखील आहे. इथून पुढे देखील असंच सहकार विश्वास या ठिकाणी ठेवावा एवढे या ठिकाणी मी विनंती करून मी माझं मनोगत थांबवतो. सभेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, कुर्ली, सौंदलगा, निप्पाणी परिसरातील ग्रामस्थ, महिला, सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कुमार पाटील यांनी आभार मानले.